राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे। एकूण 13 युनियनचे 80,000 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। यामध्ये संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, रिपब्लिकन राज्य परिवहन राज्य कर्मचारी संघटना, कास्ट्राईव्ह एसटी संघटना, महाराष्ट्र एसटी काँग्रेस, महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन, सेवा शक्ती राज्य परिवहन कामगार संघटना, बहुजन राज्य परिवहन कामगार संघटना या संघटनांचा समावेश आहे। या बेमुदत संपामुळे वाहतूक विस्कळीत होणार असून दैनंदिन चलनावर याचा मोठा परिणाम होणार आहे। या संपामुळे प्रवाशांचे हाल होणार असून राज्य शासनालाही याचा फटका बसणार आहे। या कामगार संघटनांच्या आंदोलनाला सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार, राजन जाधव यांनी पाठिंबा दर्शवला आहे। माऊली पवार यांनी या कर्मचाऱ्यांमुळे सत्तेत असलेले सदाभाऊ खोत यांना फोन लावला असता खोत यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्यावर एसटी कामगार संघटनांच्या कर्मचाऱ्यांकडून आणि माऊली पवार यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे। राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन कामगारांना वेतन देण्यात यावे। महागाई भत्त्याची जुलै 2018 ते 2024 या कालावधीची थकबाकी कामगारांना मिळालेली नाही ती त्वरित मिळावी। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडी भत्ता आणि वार्षिक वेतन वाढीचा दर राज्य परिवहन कामगारांना लागू करण्यासाठी कामगार करारात तरतूद असतानाही त्यामध्ये प्रशासनाला घरभाडी भत्त्याचा दर 8, 16, 24 टक्क्यांऐवजी 7, 14, 21 आणि वार्षिक वेतन वाढीचा दर 3 टक्क्यांऐवजी 2% असा एकतर्फी आहे तर तो वाढवावा। यासह विविध मागण्यांसाठी हे बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे। सोलापुरात राज्य परिवहन कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वाराबाहेर राज्य परिवहन कामगार कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलन करतात। आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे बेमुदत आंदोलन चालूच राहील असा इशारा एसटीच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।